शेगावात भक्तीचा जनसागर। संत गजानन महाराजांच्या 148व्या प्रगट दिनानिमित्त 1,500 दिंड्यांचे आगमन। शेगाव, बुलढाणा गण गण गणात बोतेच्या जयघोषाने आज अवघी संतनगरी शेगाव दुमदुमून गेली आहे। श्री संत गजानन महाराज यांच्या 148व्या प्रगट दिन सोहळ्यानिमित्त देशभरातून लाखो भाविकांनी शेगावात हजेरी लावली असून संपूर्ण शहराला जणू भक्तीच्या महाकुंभाचे स्वरूप प्राप्त झाले आहे। दिंड्यांनी बहरली संतनगरी या मंगलमयी सोहळ्यासाठी महाराष्ट्र आणि शेजारील राज्यांतून 1500हून अधिक भजनी दिंड्या पायदळ आणि वाहनांद्वारे शेगावात दाखल झाल्या आहेत। टाळ मृदंगाचा गजर आणि गजानन महाराज की जय अशा घोषणांनी परिसर भक्तिमय झाला आहे। भाविकांच्या सोयीसाठी गजानन महाराज संस्थांच्या वतीने चोख व्यवस्था करण्यात आली असून ठिकठिकाणी महाप्रसादाचे वाटप सुरू आहे। पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, लाखोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेता प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने संपूर्ण शहरात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे। सीसीटीव्ही कॅमेरे आणि साध्या वेशातील पोलिसांच्या माध्यमातून गर्दीवर बारीक लक्ष ठेवले जात आहे। आज सकाळपासूनच मंदिरात अभिषेक, पूजा आणि आरतीचे कार्यक्रम संपन्न होत असून दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत। भक्ती, शिस्त आणि सेवा यांचा त्रिवेणी संगम आज शेगावात पाहायला मिळत आहे। काय तुमचं नाव आहे, किती वर्षापासून या ठिकाणी येता, काय भाव आहे? माझं नाव आहे नीलिमा हुराडे आणि मला आठवते किती वर्ष झाले, पण जेव्हापासून मला समजते, माझे पप्पा पण गजानन महाराजचे भक्त आहे, मी पण आहे आणि माझी मुलं पण आहे आणि आम्ही पैदलवारी आलेलो आहे अकोल्यावरून। सांकडं काही नाही आहे, एक आपले पण आहे महाराजांबद्दल आणि मी त्यांना मामा मानते, कारण मला मामा नाही आहे। मी गजानन महाराजला महाराज तर मानतेच, पण एक आपलं म्हणून एक नातं आहे महाराजांसोबत माझं। मी दिवाळी आणि उन्हाळ्यामध्ये खास सुट्ट्यामध्ये मामाच्या घरी येत असते। जय गजानन माऊली। वर्षापासून या ठिकाणी गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येतो। पहिले पैदल यायचो, परंतु वेळेअभावी आता वाहनाने या ठिकाणी पोहोचलेलो आहे। तर गजानन महाराजांच्या चरणी हीच एक प्रार्थना, या महाराष्ट्रातील सर्व जनतेला सुख समाधान लाभू दे, चांगलं आरोग्य लाभू दे, शेतकरी हा सुखाने या ठिकाणी कार्यरत असू दे, हीच गजानन महाराजांची चरणी प्रार्थना। नमस्कार, माझं नाव स्मिता बहिरमवार। आम्ही चंद्रपूर जिल्ह्याचे रहिवासी आहोत। आम्हाला इथे दर्शनाला येऊन मागील 5 वर्षापासून आम्ही इथे दर्शनासाठी येतोय आणि प्रगट दिनाच्या दिवशी खरं म्हणजे भाविक भक्तांना इथे येऊन खूप आनंद मिळतो, दर्शन होतो, श्रींचा आशीर्वाद लाभतो आणि हे सगळं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। तो आशीर्वाद आम्हाला मिळतो, आम्हाला श्रींचं खूप धन्यवाद मानावंसं वाटते। आज श्रीच्या प्रगट दिनानिमित्त महाराष्ट्रातून आलेल्या सर्व प्रथमतः भाविक भक्तांचे खूप आभार मानतो। आम्ही आज जवळपास आजचा 10वा दिवस आहे। उंचगाव बुद्रुक, तालुका हातगाव, जिल्हा नांदेड इथून आमच्या गावातून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खूप थाटामाटामध्ये पैदल पायी दिंडी यात्रेमध्ये आम्ही सहभागी होऊन आज श्रीच्या दर्शनासाठी आलेले आहोत। आम्ही नांदेड जिल्ह्याहून आलेले आहेत।